गाव कोकणामध्ये आहे, तो रस्ता चुकणं मला शक्य नाही. ॲम्ब्युलन्समधून ते ॲक्च्युली त्यांची डेड बॉडी गावी न्यायची होती. पाठीमागे डेड बॉडीसोबत 3-4 जण बसले होते. ड्रायव्हर कॅबिनमध्ये मी एकटा होतो. त्यावेळेला एक काका आले की अरे एकटाच आहेस का, तुझ्या जोडीला कोण नाही का पुढे? नाही म्हटलं कोण नाही. मी बसू का? म्हटलं ठीक आहे. ते बसले, आम्ही निघालो. तो जेव्हा फोटो मी बघितला, ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये एक अनुभव आला होता. ॲम्ब्युलन्सचा माझा अनुभव असा होता की माझ्या एक मित्राचे नातेवाईक एक्सपायर झाले होते आणि ॲम्ब्युलन्स होती अवेलेबल, पण ड्रायव्हर नव्हता त्यांच्याकडे. त्यांनी मला कॉल केला की असा असा प्रॉब्लेम आहे, तू येशील का? म्हटलं ठीक आहे, मी येतो. आम्ही ॲम्ब्युलन्समधून ते ॲक्च्युली त्यांची डेड बॉडी गावी न्यायची होती, कारण त्यांचे सगळे रिलेटिव्ह गावीच असतात. आम्ही मुंबईतून निघालो गावी जायला आणि निघाल्यावरती आम्ही पनवेल क्रॉस केलं आणि पेन लागते मध्ये, तर त्या दरम्यान आम्ही जेवणासाठी थांबलो. एक कधीची गोष्ट आहे? एक साधारण 10 वर्ष झाली असतील या गोष्टीला, 2015 वगैरे. हो. आणि आम्ही जेवायला थांबलो तिथे. जेवण वगैरे झालं, बाकीचे येत होते, मी आलो आणि ॲम्ब्युलन्सजवळ थांबलो होतो. तेव्हा असं होतं की ॲम्ब्युलन्सला पाठीमागे डेड बॉडीसोबत 3-4 जण बसले होते, पण पुढे ड्रायव्हर कॅबिनमध्ये मी एकटा होतो. त्यावेळेला एक काका आले की अरे एकटाच आहेस का, तुझ्या जोडीला कोण नाही का पुढे? नाही म्हटलं कोण नाही. मी बसू का? म्हटलं ठीक आहे. एक आमच्या ते गावी निघालेलो त्यांच्यापैकी. त्याला मी त्यांना प्रत्यक्षात ओळखत नव्हतो, पण आपलं त्यांनी विचारलं की एकटाच आहेस का, मी बसू का तुझ्या जोडीला? म्हटलं ठीक आहे बसा, तसंही मी एकटाच आहे. ते बसले, आम्ही निघालो मुंबईवरून आणि सकाळी एक साधारण 3:30-4च्या दरम्यान आम्ही रत्नागिरीमध्ये, म्हणजे रत्नागिरीला एंटर करताना हायवेला फाटा लागतो, त्या जंक्शनला आम्ही थांबलो होतो. एक पेट्रोल पंप आहे तिकडे, तिथे थांबलो होतो. कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की एवढ्या पहाटे जाणं बरोबर नाही, तर आपण थोडं 6च्या दरम्यान वगैरे गावात जाऊ. तर आम्ही ॲम्ब्युलन्स तिथे थांबवली. आम्ही थांबलो होतो. मध्ये काका उतरले की ठीक आहे आता तू बस, मी जातो पाठीमागे. ते गेले पाठीमागे. आम्ही त्यांच्या गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर ते जे आपल्याकडे आहे ना की गेलेल्या माणसाचा एक फोटो ठेवतात, ती बत्ती ठेवतात लावून, अगरबत्ती वगैरे लावतात. तो जेव्हा फोटो मी बघितला तेव्हा मला कळलं की ह्याच माणसासोबत मी रात्रभर गप्पा मारत प्रवास करतोय. यांनी मला रात्रभर कंपनी दिली, अगदी पेनपासून ते रत्नागिरीपर्यंत. बापरे. हा माझा स्वतःचा अनुभव, हा ऐकलेला नाही. अरे काय तुमच्याशी काय बोलत होते ते? आधी नॉर्मल गप्पा चालू होत्या की काय करतो, कुठे चालवतो, मग कसं काय. मग नॉर्मली मी त्यांना विचारलं, पण ते मागे जे आहेत वारलेत ते काका, असं कशामुळे ना, त्यांनी हे सांगितलं की त्यांना अटॅक आला. त्यांनी कुठे हे नाही सांगितलं की तो मीच आहे किंवा काय. हा त्यांना अटॅक आला, त्यांना ते प्रॉब्लेम होता, आधी येऊन गेला होता वगैरे वगैरे. ह्या सर्व गप्पा आमच्या झाल्या गाडीमध्ये. बापरे. त्यांचं गाव कुठे होतं? रत्नागिरीपासून एक, मला नाव आठवत नाही गावाचं, पण ते एक रत्नागिरी फाट्यावरून एक 4-5 किलोमीटरवरती ते गाव आहे त्यांचं. बापरे.